हॅलो. तर मी बनवणार आहे मसाला चिकन. त्यासाठी इथं घेतलेला आहे खडा मसाला. खडा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टाकलेले आहेत खोबऱ्याचे काप. खोबऱ्याचे काप पण असे थोडेसे भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर इथं कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे. कांदा टोमॅटो असा भाजून झाल्यानंतर मी घेतलेले आहे थोडेसे काजू. काजू पण छान असे भाजून घेणार आहे. काजू भाजून झाल्यानंतर इथं असा काही मी मसाला घेतला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर भाजलेली नाही, बाकी सर्व भाजलेलं आहे. तर इथं मी मसाला केलेला आहे बारीक छान असा. आणि इथं घेतलेली आहे कढई. तर कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेजपत्ता. तेजपत्ता टाकल्यानंतर जो बारीक केलेला मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे. तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर छान असा परतून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे घरचं लाल तिखट. तर छान असं मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे. तर आता आपण टाकलेलं आहे लाल तिखट. लाल तिखट टाकून परत एकदा आपण परतून घेतलेलं आहे. आणि आपण टाकलेलं आहे मसाल्याचं पाणी. त्याच्यानंतर एकदा छान असं परतून घेतलेलं आहे. आणि बघा आपलं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर मी हळद मिठामध्ये आधी शिजवून घेतलेलं चिकन होतं ते त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आणि ते त्याच्यामध्ये मसाल्यात परतून घेणार आहे. आणि हे चिकन बनायला एकदम असं सोपं आहे. तर आधी शिजवल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर आपलं चिकन तयार झालेलं आहे. त्याच्यावर मी टाकलेली आहे कोथिंबीर. आणि चिकन कुणाकुणाला खायला आवडतं कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय.